जयसिंगपूरमध्ये ग्राम महसूल अधिकारी प्रशांत काळे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्याच्या ग्राम महसूल अधिकारी संघटनेने मोठा निर्णय घेतलाय। शासनाने उत्पन्नाचा दाखला देण्यासाठीचे निकष ठरवलेले नसून जोपर्यंत उत्पन्नाचा दाखला देण्याचे निकष जाहीर होत नाहीत तोपर्यंत कोणतेही दाखले नागरिकांना देणार नसल्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला। याबाबतचे निवेदन पन्हाळा ग्राम महसूल संघटनेच्या वतीने पन्हाळा नायब तहसीलदारांना देण्यात आले। महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या आधारे नमूद केलेल्या निकषावरून क्षेत्रीय स्तरावर ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी कामकाज करतात। मात्र महसूल विभागामार्फत दिला जाणारा उत्पन्न दाखला आणि त्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून मागणी केलेला उत्पन्न अहवाल याबाबत महसूल अधिकारी आणि नागरिक यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतोय। त्यातून ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर दबाव, अरेरावी आणि मारहाण करण्याच्या घटना देखील घडत आहेत। यासाठी शासनाकडून कायदेशीर शास्त्रीय निकष ठरवणं गरजेचं आहे। दुसरीकडे उत्पन्नाच्या दाखल्याबाबत कोणतीच अधिकृत पडताळणी सूची, मार्गदर्शक सूचना किंवा नियम शासन स्तरावर अस्तित्वात नाहीत। त्यामुळे याबाबत कायदेशीर निकष ठरवून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी पन्हाळा ग्राम महसूल संघटनेच्या वतीने करण्यात आली। मागणीचं निवेदन पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार संजय वळवी यांच्याकडे दिलं। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोणताही दाखला देणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी अध्यक्ष अमोल कोटे, हनुमंत बदडे, वैभव कोळी, प्रज्योत निर्मळे, सागर जगताप यांच्यासह पन्हाळा ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते।